चिमुरडे या इथे आईस्क्रीम घेणं असेल. हा आणि आधीच ह्या गोष्टी आम्ही उल्लेख केलेल्या आहेत. मॅच जर टाई झाली तर सुपर ओव्हर होणार आहेत आणि सुपर ओव्हर जर टाई झाली तर तिथून बॉल आउट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही आधी क्लिअर केलेल्या आहेत. लहान मुलांना विनंती आहेत, लहान मुलं सर्व इथे यायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी आईस्क्रीम दिला जाणार आहेत. मिलिंद किनी साहेब, शिवसेना खरटोरा शाखा प्रमुख, मराठी दंका. या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहिलं तर मराठी दंका शिवसेना खरटोरा आदरणीय मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं सहकार्य मात्र लाभतात. येत्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय मराठी दंका मिलिंदजी किनी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण दिलेलं कल्पेश यांच्यासाठी पारितोषिक आलंय. तिथून अनिकेत मात्रे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं प्राइस आहेत. आणि मिलिंद केनी साहेब आले तर कोणाला सांगण्याची गरज नाही, त्यांच्या माध्यमातून सातत्याने पारितोषिक असतात. त्या पारितोषिकाचं वर्णन होईल. पहिला बॉल मैदानावरती डिलिव्हर होतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. तर एक पारितोषिक आहेत मिलिंद किनी साहेब यांच्या माध्यमातून. षटकाराच्या बाहेर जर कुठल्याही प्रेक्षकानं झेल घेतली तर त्याच्यासाठी 300 रुपयाचं प्राइस आहे. चौकाराची हॅट्रिक, चौकाराची सिक्सरची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक जर घेतली कुठल्याही खेळाडूनं तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा प्राइस असणार आहेत. आणि प्रेक्षकांनाही संधी आहेत, प्रेक्षक आपण बाहेर कॅश घ्या, 300 रुपयाचं प्राइज आपल्या नावी करा. आणि आपल्याच माहितीसाठी चालू असलेला मॅच श्रीराम कसराळी जो फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करणारी टीम आहेत आई ग्रुप परेड पडाचा संघ आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीणचा फायनलचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय पाटिल. देखो आई ग्रुप परेड पड़ा टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए मेरे साथ कुछ ही क्षणों में जुड़ेंगे एक बेहतरीन आवाज़ जिन्होंने 17 साल इस मैदान में मेरे साथ कमेंट्री की. उनके कारण मैं इस मैदान में आया. कैलाश जी पाटिल, धन्यवाद दूंगा क्योंकि कैलाश देखते देखते 17 साल निकल गए. 2007 में आप आए, 2008 ने हमें बुलाया और उसके बाद हम लगातार नारंगी के साथ, नारंगी ग्रामस्थ मंडल के साथ जुड़े रहे. हम भी इस टूर्नामेंट के हिस्सा बने. इसके लिए बहुत दिल से खुशी और दिल से गहराई और धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल. कुछ ही क्षणों में यहाँ पर कैलाश पटेल की आवाज़ भी आपके सामने आएगी. आई ग्रुप परेड की टीम यहाँ पर बल्लेबाजी करती हुई यहाँ पर पहला ओवर चलता हुआ ऑफ स्टंप के बाहर से खेलने का प्रयास किया, नीचे गिनती और सिंगल यहाँ पर मिलता हुआ. तमाम आए हुए दर्शकों को कहना चाहूँगा वैतरना गढ़ से ये दोनों टीमें आज फाइनल में प्रवेश किए हैं. हर एक अलग अलग हाफ की टीमें हमें अब देखने को मिलेगी. आई ग्रुप परेड और वर्सेस श्री राम कसराली के बीच में मुकाबला चलता हुआ. कैलाश, आपका वेलकम, हार्दिक स्वागत. अच्छी गिनती, फिर से एक बार सिंगल की तरफ जाएंगे. देखना होगा यहाँ पर सिंगल ही मिलेगा. कुछ खोना होगा तो कुछ पाना होगा, यहाँ से आपको कुछ लेकर जाना पड़ेगा. वेलकम, फिर से एक बार वेलकम बॅक कैलास पाटील. श्री गणेशाला वंदन करून, साईबाबाला वंदन करून, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला, आई जीवदानी मातेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. अंतिम सामना बघितला आपण तर या पहिल्या 3 दिवसाच्या लॉटमधला दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला बघितला आपण, चेंडूला खेळलाय, चेंडू डीपमध्ये निघून जातोय. सिंगल आले या ठिकाणी. या सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल 5 या धावसंख्येवरती. तर अंतिम सामना खेळला जातोय बघितला आई ग्रुप परेडपाडा वर्सेस बघितला आपण श्रीराम कसराली यांच्यामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नुकताच आपण एक सामना बघितला जुचंद्र वर्सेस खारबाव यांच्यामध्ये. एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस 18 त्या 19 चेंडूमध्ये 64 धावा होत्या बघितला आपण, पूर्ण केला खारबावच्या संघाने. विजय, काय म्हणायचंय? हा नक्कीच सूरज पाटील बाहुबली चमकला आणि नव्हतं होत्या तर नव्हतं केलं त्यांनी. क्या बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी बाहुबली द्वारा. सूरज पाटील का बल्ला चलता है तो कुछ नहीं बोलता है, सामने वाला गेंदबाज कुछ नहीं बोलता है, वही दिखा दिया है यहाँ पर सूरज पाटील ने. बेहतरीन खिलाड़ी रहे, टेनिस क्रिकेट विश्व के खारबाव के खिलाड़ी है कैलाश पाटील. नक्कीच
मी म्हणेन दोन्ही संघ तुल्यवन होते आणि बिग फाईट मी म्हणेन पाहायला भेटली त्या विकेटवरती. तर मग फायनलकडे जाऊया. परेड पाडाचा संघ आणि या संघामध्ये बघितलं उमेश परेड, त्याच्यानंतर बघितलं आपण विजय परेड, त्याच्यानंतर बघितलं आपण अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याने की या पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ दाखवला आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण समोरचा संघ बघितला आपण तर तोही देखील अप्रतिम संघ पाहायला मिळतोय. हाँ निश्चित यहाँ पर देखिए रजत दो रन बना के खेल रहे हैं. कल्पेश परेड जिनके ऊपर निगाहें होगी, इन्होंने काफ़ी अच्छा गेम खेला है, यहाँ पर अच्छा खेल खेला है. हाँ रजत है यहाँ पर और कल्पेश है यहाँ पर. इसके अलावा अब देखिए गेंदबाज के लिए गेंदबाज ने यहाँ पर करंट रन रेट 5 के हिसाब से पहली इनिंग यहाँ पर चलती हुई 5 रन बने हैं. आई गुप परेड पड़ा यहाँ पर बल्लेबाजी करते हुए कैलाश पाटिल सर हमारे साथ जुड़े हुए हैं. ओहो हो अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के हाथ में जाती हुई. नक्कीच परेड पाडाचा संघ खेळतोय आणि उमेश परेडला आपण बघितलं ना तर 107 धावा बघितला आपण पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्या होत्या. आणि बघितलं आता मात्र रजत आणि बघितलं कल्पेश परेड सारखा खेळाडू खेळतोय. रजत 2 वरती खेळतोय आणि कल्पेशला बघितलं 2 वरती खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं वर चेंडू निघून गेलाय. फायनलिस्टचा क्षेत्रक्षय वेगाने येतोय. सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा पूर्ण झाल्या. बघता बघता तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा येत आहेत. ज्या ठिकाणी बघितलं आपण 1 ते 2 धावा येतात त्या ठिकाणी 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 8 या धाव संघटते. 8 4 लॉस ऑफ नो विकेट यार. 6 षटकांचा हा सामना आहे आणि अंतिम सामना बघितला मग ग्रामीणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. विजय पाटिल हाँ निश्चित संघर्ष करना पड़ेगा. संघर्ष में आदमी अकेला चलता है तो सफलता में सारी दुनिया उसके साथ चलती है. संघर्ष और सफलता की कहानी है. इस मैच की कहानी क्या होगी ये आने वाले समय के बाद पता चलेगा. कुछ समय के बाद देखिए गेंदबाजी के लिए तैयार रोहित यहाँ पर राइट आर्म और विकेट गेंदबाजी करेंगे. ओहो अगली गेंद टिप्पा खाने के बाद फिर से एक बार वही कहानी दोहराई है. विकेट कीपर के हाथ में गेंद जाती हुई बिंदी गेंदे. देखो बिंदी गेंदे जाएगी कि तो दबाव बढ़ेगा. यहाँ पर दबाव में आए कभी निखरेंगे तो कोई बिखरेंगे. ये कहानी है दबाव की. नक्कीच संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. लष्टमच्या थोडासा बाहेर होता चेंडू. वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावत भर होते आणि अवंतर धावेने धावांची गती पुढे सरकली जाते. 9 या धावसंख्येवरती संघर्ष. रहा संघर्ष के जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने भी रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. तर सूर्य बनून कोणता संघ आज निकलणार याच्याकडून विजय पाटिल. हाँ निश्चित यही देखने के लिए तो यहाँ पर तमाम दर्शक आए हुए हैं. ओह क्या बढ़िया शॉट है. देखिए मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद है. विकेट का पतन होता हुआ, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. इस तरह से गेंद थी. टिप्पा खाने के बाद यहाँ पर बैकफुट पे गए. थोड़ा सा खेलना चाहते थे मिड विकेट रीजन में लेकिन यहाँ पर परफेक्ट खेल नहीं पाए और गेंद थोड़ी सी दूर रह गई यहाँ पर 6 रनों से और विकेट यहाँ पर गिरता हुआ. बहुत ही अच्छा कैच यहाँ पर पकड़ा है. कैच नहीं तो मैच भी पकड़ा है. नक्कीच जेल फार महत्त्वाचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि ते मात्र बघितलं आपण जेल टिपला जातं. मगाशा मॅचमध्ये हीच चूक घडली ज्युतंत्रच्या माध्यमातून की एक बाहुबलीचा बघितला आपण तो जेल सुटला गेला आणि तिकडनं बघितलं आपण ती स्टार्ट झाली आणि ते स्टार्ट टू एंड आपण बघितलं तर खारबाव संघाने तो सामना जिंकला. यस विजय पाटिल. इसीलिए कहते हैं हर कैच बहुत ही इंपॉर्टेंट होता है. छोटा क्रिकेट हो बड़ा क्रिकेट इंपॉर्टेंट ये होता है कि उस खिलाड़ी को आप जल्दी से जल्दी बाहर निकालें. बाहुबली ने जिस तरह का खेल खेला है उसी तरह सुमित ढेकले ने भी ओपन के हाथ में अच्छा खेल खेला है. काफ़ी संघर्ष देखने को मिलेगा इस मुकाबले में. बहुत ही कड़वा संघर्ष भरा मुकाबला फाइनल का मुकाबला है. आई गुप परड़पड़ा वर्सेस श्री राम कसराली दोनों के बीच में. ओहो ब्लॉकल गेंद सामने पाए गए. अंपायर की यहाँ पर देखिए उंगली खड़ी होती हुई. विकेट गिरता हुआ नंबर 2 का. सेकंड
विजय रोहित हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि रोहितला बघितला बघा कशा पद्धतीने ब्लॉक होलचा तो चेंडू पॉइझनस चेंडू ज्याला म्हटलं जातंय घातक चेंडू विश्वामधला आणि तो चेंडू हाताळला होता या गोलंदाजाने. रोहित बघा पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी म्हणेन ग्रामीण संघ खेळत होता कसराईल संघ खेळत होता त्यावेळेस बघितलं आपण रोहितने फलंदाजी करत असताना 52 धावा कुठल्या होत्या आणि इथे मात्र बघितलं गोलंदाजी करत असताना बघितलं आपण चांगली विकेट या ठिकाणी हाताळले. काय म्हणायचं विजय पाटील? हाँ निश्चित, क्योंकि देखिए गेंद काफ़ी तेज थी और लसित मलिंगा और शोएब अख्तर की याद ताज़ा करते हुए, क्योंकि सबसे परफेक्ट ब्लॉकर उन्होंने डाला था, विकेट के सामने पाए गए. देखो यहाँ पर श्रीराम कसराली की भी तारीफ करना चाहूँगा. कुछ हम 2-3 साल का उनका क्रिकेट देखे तो काफ़ी ऊपर है. ये वैतरना गढ़ में काफ़ी सफलता उन्होंने अर्जित की है, लेकिन आज आई ग्रुप परटपाड़ा को यहाँ को कुछ हटकर करना पड़ेगा कैलाश पाटिल इस मुकाबले को जीतने के लिए. नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल या ठिकाणी. अवंतर धावेत बर होतोय टप्पा पडला थोडासा बघितला आपण चेंडू बाहेर निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. तर विकेट किपर थोडासा लांब आहे त्याच्यानंतर बघितलं आपण शॉट फाईन लेग आहे शॉट थर्डमॅन व्ही शेपमध्ये आपल्याला पाठीमागे पाहायला मिळत आहे. पॉईंट पाहायला मिळते शॉट एक्स्ट्रा कवर पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर सिलिमिड ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतोय. क्रॉस बॅटेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता डीपमध्ये चेंडू निघून जातोय सिंगल आलाय. क्षेत्रक्षक बघा किती वेगाने आलाय जवळजवळ डीप मिडविकेटकडनं बघितलं आपण तर स्क्वेअर लेगकडे तो क्षेत्रक्षक आला आणि वॉर्ड ऑफ फिल्डिंग ट्रेमेंडस फिल्डिंग. धावा येत आहेत धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण हळूहळू 12 आहेत संख्येचे 12. पाटिल और एक अर्थ इंफॉर्मेशन की कि यहाँ पर दोनों भाई बल्लेबाजी कर रहे हैं और दोनों भाई बहुत अच्छे क्रिकेटर है. आज उनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारी होगी. इंटरनेशनल क्रिकेट में हमने बहुत बार दोनों भाई को देखा है, आज इस मैदान में भी देख रहे हैं. नाही खरोखर जर तुकाराम मंगेल असतं ना त्यांनी सांगितलं असते बडे मियाँ छोटे मियाँ परंतु याच्यामधले आपल्या बडे मियाँ कोणते आहेत माहिती नाहीत छोटे मियाँ कोणते माहिती नाहीत. परंतु कल्पेश परेड आणि उमेश परेड ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. याच उमेश परेडचा विषय मी बोलत होतो की 107 धावा त्यांनी बघितलं आपण पूर्ण केल्या होत्या आदल्या दिवशीमध्ये आपण बघितलं ज्यावेळेस ग्रामीणचा क्रिकेटचा खेळ त्यांनी खेळला होता. यस काय म्हणायचं आहे? निश्चित आई ग्रुप परटपाड़ा को यदि अच्छा स्कोर खड़ा करना है तो यहाँ पर कल्पेश और उमेश दोनों की जो पारी होगी वो बहुत बेहतरीन होगी. यदि वो विकेट के ऊपर खड़े रहते तो रन आएंगे, लेकिन आपको थोड़ा सा संयम के साथ खेलना पड़ेगा, संयम के साथ अच्छी सूझबूझ के साथ खेलना पड़ेगा, तभी भी जाके स्कोर बनेगा. कैलाश पाटिल 12 for loss of 2 wickets here. Kalpesh Pared playing on 5 here while Umesh Pared playing on 2 here. हर्षद इज द बॉलर. हर्षद सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो या ठिकाणी बघितला आपण 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. पहिलं षटक पूर्ण केलं तर बघितलं आदिश याने दुसरं षटक बघितलं रोहित यांनी पूर्ण केलं. आता मात्र हर्षद आलाय या विकेटवरती गोलंदाजी मार्कवरती. 6 षटकांचा हा सामना आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 25वं वर्ष तुम्ही बघताय या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष तुम्ही बघताय क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतंय या विकेटवरती. निश्चित वैतरना गढ़ की फाइनल यहाँ पर चलती भी तमाम दर्शक यहाँ पर जुड़ते हुए देखिए बढ़िया क्रिकेट. हर्षद होंडो को हमने कल देखा था जो कुडिस से बिलोंग करते हैं. ओ यहाँ पर देखिए बहुत ही बढ़िया शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती भी सीधा सोचेंगे थोड़ा रुकेंगे. यहाँ पर 2 रन जरूर पूरे किए हैं और 2 रन के साथ रन संख्या 12 रन. थर्ड अंपायर के लिए यहाँ पर आया डिसीजन. यहाँ पर रुके हैं चेक करेंगे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. चौकार आलाय की चौकार थांबलाय. प्रेक्षक जे उशीर आले त्यांच्या माहितीसाठी पहिला सामना आपण इथे बघितलाय आणि त्याच्यानंतर बघितलं आपण ग्रामीण पट्ट्यामधला बघितला आपण हा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण बघितलं तर जुचंद्र वर्सेस खारबाव एक जबरदस्त लढत पाहिले. अजूनही खूप सामने बाकी आहेत या मैदानावरती. आज अंतिम दिवस आणि अंतिम बघितलं टप्पे पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे.
तोड अंपायर चेक करत आहेत त्या ठिकाणी आमचे पंच प्रकाश पाटील आणि गंभीर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पंचगिरीत सुद्धा आपल्याला एक सुंदर अशी पाहायला मिळते. जास्तीत जास्त बघितलं कधी कधी डाऊट असेल टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. हे वैशिष्ट्य आहे नारंगी गावाचं NCC ग्रुपचं आपण बघितलं तर. व्हायचं क्लोज डिसिजन आहे. चौकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 4 धावा या चेंडूवरती येत आहेत. थँक्यू थर्ड अंपायर. थोडासा डाऊट होता की चौकार आलाय की थांबलाय. शेवटच्या क्षणी थर्ड अंपायरने बघितलं आपण चौकार दिला आणि या 4 धाव्याने धावफळ पुढे सरकलं जाईल 16 या धावसंख्येवरती. 16 फॉल ऑफ 2 विकेट. यस विजय पाटिल. 16 रन यहाँ पर बनते हुए हर्षद की अगली गेंद. यहाँ पर देखिए फिर से जगह बना के खेलने का प्रयास किया. मिड विकेट रिजर्व में जब तक गेंद चाहे सिंगल यहाँ पर पूरा किया. सिंगल के साथ रनों की गति को बढ़ाया. 17 रन 2 विकेट के नुकसान पर पहली बार बल्लेबाजी करते हुए आई ग्रुप पर पड़ा. सामने है श्री राम कसराली. वैतरणा गट का ये फाइनल का मुकाबला इस समय चलता होगा. नक्कीच वैतरणा गट आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण तर ग्रामीण जे खेळाडू बघितले आपण तर रोहितला विसरून चालणार नाही. विकी सुहान, त्याच्यानंतर गोरकश, विनोद पाटील, अशोक, हार्दिक, प्रतीक पाटील अनेक बघितलं आपण खेळाडू ज्यांनी चांगला खेळ खेळला या विकेटवरती. इथे मात्र बघितलं तर चेंडू पाठीमागे निघून जातोय. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि प्रकाश पाटील आमच्याकडे वळले आहेत. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावत भर होते. अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 18 या धावसंख्येवरती. अजून खेळाडू बघितला उमेश परेड, अक्षय पाटील, रजत, धीरज पाटील, विपुल यांनी देखील चांगला खेळ खेळलाय या विकेटवरती. यस विजय पाटील. अगली गेंद यहाँ पर उठा के खेलने का प्रयास. गेंद हवा में है. खिलाड़ी मौजूद है. देखना होगा इस बार क्या होता है. हो अंतिम क्षण में यहाँ पर कैच पकड़ लिया है. मैच को भी पकड़ लिया कैलाश पाटिल. विकेटची गरज होती समोरच्या संघाला. ते विकेट बघितलं लवकर प्राप्त होते. उमेश परेड सारखा खेळाडू बाद होऊन तंबूमध्ये परततोय. बघा कशा पद्धतीने तो जेल उडाला होता. अनेक सुंदर जेल पाहायला मिळतोय. गुड कॅच कारण महत्त्वपूर्ण कॅच होता आपण बघितलं तर. कॅचेस विन द मॅचेस अँड इथे मात्र कॅच या ठिकाणी पकडला. दोन्ही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत फ्रेममध्ये. एखाद्या विश्वकपची आपल्याला आठवण येईल की शंका नाही आहे. भारताने विश्वकप 1983 साली जिंकला होता. 2011 साली देखील जिंकला होता. यंदाच्या वर्षामध्ये देखील आपल्याला ती संधी आली होती. मात्र बघितलं आपण थोडंसं आपण बघितलं फायनलमध्ये कमी पडलो. एस विजय पाटील. हाँ निश्चित. यहाँ पर देखिए कैलाश पाटिल 18 रन 3 विकेट के नुकसान पर पहली बार बल्लेबाजी करते हुए आई ग्रुप पर पड़ा. देखो एक बल्लेबाज जरूर आउट हुआ है और थोड़ा रुक के खेलना चाहिए था. हम जिस तरह चर्चा कर रहे थे ना यहाँ से ये दोनों भाई विकेट के ऊपर खड़े होते तो रन आते थे. लेकिन आप बड़े शॉट की तरफ गए. लेकिन देखिए बड़े शॉट की तरफ जाने की जरूरत नहीं. तीसरा ओवर चालू है. उसके बाद भी 3 ओवर बाकी थे. थोड़ा समय लेना चाहिए था. वो समय नहीं लिया. उसके कारण विकेट गिरता हुआ. अगली गेंद फिर से एक बार हर्षद गेंदबाजी के लिए तैयार. सफलता जरूर पाई है. हो अच्छी गेंद थी. अच्छी गेंद थी और सम्मानजनक स्थिति में इसको खेला है. बिंदी गेंद. कल्पेश परेड 7 गेंदों में 10 रन बना चुके हैं. आकाश ने अभी तक खाता नहीं खोला. आकाश पागी यहाँ पर अब नए बल्लेबाज आए हैं. 3 विकेट का नुकसान जरूर हुआ है. वैतरणा गट का फाइनल इस समय चलता हुआ. तमाम दर्शकों का फिर से हार्दिक स्वागत. ओ यहाँ पर टिप्पा करने के बाद गेंद विकेट कीपर की गोद में जाते हुआ. रौप्य महोत्सवी ये मुकाबला हम देख रहे हैं. क्रिकेट का महासंग्राम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट NCC ट्रॉफी 2024 पर्व यहाँ पर हम देख रहे हैं. 25वां पर्व फाइनल का अंतिम दिन मतलब आज इस मैदान का जन्मदिन. हो बैकफुट पे गए. फिर से एक बार हल्के हाथों से खेला. सिंगल जरूर मिलता हुआ. सिंगल डबल को लेना चाहिए. सिंगल डबल को आप लोगे तो आपका स्ट्राइक रोटेट होगा. दबाव भी नहीं रहेगा. और जब भी खराब गेंदे मिले उसके ऊपर यहाँ पर बड़े शॉट खेलने चाहिए. डीजे की तरफ जाएंगे.
आपण पाहिलंय की कशा पद्धतीने किती धावा फलंदाजाने केले त्या ठिकाणी. तर रजतला बघितलं लवकर बाद झाला, 2 धावा त्याने उभारले. त्या कल्पेशला बघितलं, कल्पेश देखील बघितलं आपण तर एक चौकार त्याने दाखवला. रुपेशला बघितलं जास्त काही करू शकलं नाही. उमेशला बघितलं आपण 2 धावा त्याने उभारल्या. आकाश बघितलं आपण अजूनही आहे या ठिकाणी आणि नौखा खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आय ग्रुप परेडपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. हे बघा नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळतो या ठिकाणी. आमचे काही कार्यकर्ते देखील पाहायला मिळत आहेत. आज खचाखर पुन्हा एकदा बघितलं आपण स्टेडियम आणखीन भरेल आहेत, काही शंका नाही, कारण आज अंतिम दिवस है विजय पाटिल. हाँ निश्चित अंतिम दिन तो है, लेकिन ओपन का क्रिकेट भी देखने को मिलने के लिए काफ़ी दर्शक भारी संख्या में यहाँ पर आ जाएंगे. अगली गेंद यहाँ पर उठा के फेंक दिया, गेंद जाती हुई इस बार आर या पार सीमा रेखा पार, रन मिलेंगे षटकार. कल आप नहीं थे, लेकिन आपको बताते हुए मुझे बहुत आनंद हो रहा है, क्योंकि कल इतनी भारी संख्या में दर्शक आए थे ना. वो फाटक से यहाँ आने के लिए हमारे कमेंटेटर भरत मोरे को 45 मिनट लगा. पूरी भारी संख्या में भीड़. कल 45 मिनट लगे थे, लेकिन आज 2 घंटे भी लगेंगे, क्योंकि आज अंतिम दिन है यहाँ पर. और सबसे बड़ी बात महिला दर्शक, कितनी महिला आई थी कल मैच देखने के लिए. ये नारंगी का सक्सेसफुल 25 इयर्स है. सबको पता है तारे सितारे आ जाने वाले हैं और इसीलिए भीड़ तो जमेगी. चला मॅचकडे जाऊया. 25 वरती 3 हे समीकरण पाहायला मिळतंय. आणि गोलंदाज बघितलं आपण तर आता मात्र बघितलं आपण रोहित सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. मग अशी बघितलं आपण हर्षद यानं बघितलं तर हर्षद ज्याच्या नावावरती बघितलं आपण 4 गडी होते बघितलं पहिल्या दिवसामध्ये. ऑन साईडला पंचांच्या बघितलं आपण पाठीमागे चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. धावा येतील यात काही शंका नाही आहेत. धावा येत आहेत. धावांची गती पुढे सरकली जाईल. 27 याद 27 इज स्कोर हियर. लॉन्ग लेग की दिशा में खेला था और देखिए वहाँ पर जब तक खिलाड़ी पहुंचे 2 रन आसानी के साथ पूरे किए. 27 रन 3 विकेट के नुकसान पर पहली बार इस फाइनल के मुकाबले में बल्लेबाजी करते हुए आई ग्रुप पर पड़ा. और श्रीराम कसाली के बीच में मुकाबला चलता हुआ. लेट आए हुए दर्शकों को फिर से एक बार धन्यवाद और वेलकम बैक फिर से एक बार. ओ बढ़िया शॉट यहाँ पर देखिए, गेंद दन दन करके निकलती हुई सिंगल यहाँ पर जरूर मिलता हुआ. सिंगल के साथ 28 रन 3 विकेट के नुकसान पर. ये अब क्रिकेट का समीकरण है. यहाँ फाइनल है तो आपको कम से कम 60 से 65 बनाने पड़ेंगे और वही नीति के साथ बल्लेबाजी करते हुए 2 खिलाड़ी. नक्कीच ज्या पद्धतीने उल्लेख केला आहे त्या पद्धतीने थोडंसं टार्गेट सेट व्हायला हवं. परंतु बघितलं कधी कधी या विकेटने गोलंदाजांना देखील साथ दिले. हे सुद्धा आपण बघितले. 6 चेंडूमध्ये कधी कधी 3 धावा सुद्धा झालेल्या नाहीत या विकेटवरती. हे सुद्धा चित्र आपण बघितलेलं आहे. 28 फॉर लॉस ऑफ 3. ओ इथे मात्र बघितलं गॅपमध्ये चेंडू निघून जाईल का की झेलेल. वाडा कॅच, ब्युटिफुल कॅच, सुंदर झेल. आपल्या उजव्या बाजूला आले क्षेत्ररक्षक आणि एक सुंदर झेल टिपलाय. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा बिल्कुल थर्ड अंपायर की तरफ गए हैं. खेल थोड़ा सा रुका हुआ है. आप देख रहे हैं नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल प्रेजेंट एनसीसी ट्रॉफी 2024 पर्व 25वां क्रिकेट का महासंग्राम रौप्य महोत्सवी साल में आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का फिर से हार्दिक स्वागत. कमेंट्री बॉक्स में फिर से एक बार हमारे साथ दिग्गज कमेंटेटर जिन्होंने 18 साल नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल के लिए दिए, कैलाश जी पाटिल, और जिनके माध्यम से मैं इस नारंगी के मैदान में आया उसके लिए फिर से एक बार तहे दिल से हार्दिक धन्यवाद. तुका विजय माझं काहीच नाही आहे. या मैदानाने तुला खेचून आणलेलं आहे. आई जीवदानी मातेने तुला इकडे आणलेलं आहे असं मी म्हणेन. बड़े स्क्रीन पे भी देख लीजिए, एक्शन रिप्ले में हम दिखा रहे हैं.
नॉट आउट हुआ है यहाँ पर देखिए Yes, कॅच तिसऱ्या पंचांनी ते पहिल्यांदा पाहिलंय आणि नॉट आउट घोषित केलंय. बघा टेक्नॉलॉजीचा हाच मी म्हणे उपयोग होतो. विजय पाटील आपली कमिटी दक्ष आहे, लगेच त्यांनी चेक केलं आणि नॉट आउटचं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू. यस विजय पाटील आपलं DBN जे आहे ते फक्त 2 कॅबिनेटशी या ठिकाणी बघितलं कॅचअप करत आहे, पण तो क्लिअर आणि बघितलं आपण नीट वर्क आपल्याला पाहायला मिळते. बघा वेगवेगळे आपण स्टुडिओज सुद्धा पाहिलेत, त्याच्यानंतर बघितलं वॅगन व्हील सुद्धा पाहिले. तर वेगवेगळी टेक्नॉलॉजी ती खासियत आहे DBNची. रन संख्या 1 रन से बढ़ते हुए विकेट नहीं गया यहाँ पे. देखिए कैच पकड़ा था लेकिन लास्ट के अंतिम क्षण में कैच जमीन पे लग गया और मैं कहूँगा भाग्यशाली रहे यहाँ पर बल्लेबाज. 29 पे 3 इस पर का समीकरण फिलहाल 3.4 का खेल हुआ है. करंट रन रेट 7.91 का है और यहाँ पर देखिए अब आने वाली गेंदें बहुत महत्वपूर्ण है. रोहित ह्यांचा हा चेंडू होता, पहिला बॅटला लागला, त्याच्यानंतर आत आला. सिंगल आहे ते, सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 30 या धावसंख्येवरती. तर रोहित एक अप्रतिम गोलंदाज पाहायला मिळते. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आलाय तरी त्याच्यानंतर बघितलं आपण 2-1-1 असं समीकरण त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश परेड 11वरती खेळतोय, 8 चेंडूंचा सामना केलाय. आकाश पागी बघितलं 7 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्याही नावावरती पाहायला मिळत आहेत. निश्चित ग्रैंड फिनाले का मुकाबला है. कल्पेश को विकेट के ऊपर रहना है क्योंकि यहाँ पर आई ग्रुप परेड पड़ा सोचेगा कम से कम 60 रन बनाए और सामने श्रीराम कसरली की टीम बोलेगी कि 50 के अंदर यहाँ पर निपटा दे. ओ बैकफुट पे गए, अच्छा पंच मारा है वहाँ पर मिड विकेट रीजन में. जब तक खिलाड़ी पहुंचे सिंगल यहाँ पर पूरा किया. सिंगल के साथ रनों को गति को यहाँ पर बढ़ा दिया. 31 रन 31 3 विकेट के नुकसान पर 3.5 का खेल अब तक पूरा हुआ है. ऑलराउंडर की भूमिका यहाँ पर बजाते हुए, चाहे अंपायरिंग हो, चाहे कमेंट्री हो, चाहे डीजे मास्टर का रोल हो, चाहे थर्ड अंपायर का रोल क्यों ना हो, मैं कहूँगा कौन सा भी रोल हो, लेकिन तुकाराम मांगेला हमेशा मैं कहूँगा हमारे साथ में रहते हैं. नायक है. नायक हमेशा आगे चलता है, उसके पीछे एक खलनायक चलते हैं. वो नायक है और हम भी उसके बाद नायक ही बनेंगे. देखो मास्टर ब्लास्टर है, दिमाग बहुत ही तेज चलता है और यही हमारे लिए फायदेमंद बात है. गलती करो तो बता देते हैं और अच्छा करो तो वहाँ पर तो कहते हैं बहुत बढ़िया किया है. ये एक खासियत है उनकी. नक्कीच. जर आपण शाळेमध्ये पूर्वी गेलेलं असेल ना तर शिंगेने ज्या शिंगा असतात ना, शिंगेने सुद्धा मार खाल्लाय पूर्वी. ऑन साइडला चेंडूला खेळलाय, चेंडू जातो डीप मध्ये, येतोय खणखणीत तसा षटकार. वेलकम डीजे. सुभाष घई की ये फिल्म थी और नायक कौन था तो अनिल कपूर, खलनायक कौन संजय दत्त. इस मैच में क्या कहानी बनेगी ये भी देखने वाली बात होगी. मागच्या सामन्यासारखंच पाहायला, मागच्या मी म्हणेन गोलंदाजीमध्ये जसं घडलं होतं तसंच पाहायला मिळते. कारण तिसऱ्या षटकामध्ये बघितलं आपण जवळजवळ बघितलं आपण इथे मात्र ऑन साईडला चेंडू खेळला जातोय, सिंगल येते. तिसऱ्या षटकामध्ये बघितलं आपण, त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. इथे 5व्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार आला विजय पाटील. हाँ, इसीलिए कहते हैं ना सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नज़र को बदलो तो नज़ारे बदल जाते हैं. कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो, किनारे अपने आप बदल जाएंगे. यहाँ से आपको थोड़ा सा पॉजिटिव क्रिकेट को खेलना पड़ेगा. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है. 38 रन पहले बल्लेबाजी करते हुए 3 विकेट के नुकसान पर. अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और देखो रनआउट का मौका. यहाँ पर देखिए अंपायर की उंगली खड़ी होती हुई, विकेट गिरता हुआ और मधुर संगीत आता हुआ.
सही बात है, नायक तो अब बनना पड़ेगा। नायक अब बल्लेबाज को बनना पड़ेगा, क्योंकि यहाँ से रन संख्या को कम से कम 60 तक पहुंचाने की जिम्मेदारी किसको निभानी पड़ेगी। अब वो जिम्मेदारी करते हुए खलनायक गेंदबाज बनेगा, ये भी देखने वाली बात होगी। अच्छा क्रिकेट इस समय चलता हुआ, 38 रन। तमाम दर्शकों को बताना चाहूँगा वैतरणा गढ़ की फाइनल इस समय चलती हुई, इसमें से जीतने वाली टीम का नाम सुवर्ण अक्षर से लिखा जाएगा। ये 25वां साल है। अच्छा शॉट यहाँ पर देखिए, सिंगल पूरा करते हुए। अब थोड़े बड़े शॉट खेलने चाहिए यहाँ पर। ऑफचा चेंडू बघितला, ऑनला बघितला, आपण खेळला होता आहे फलंदाजाने। सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते बघितला आपण। 39 या धावसंख्येवरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकास परेड नौका फलंदाज पाहायला मिळतोय। ऑन साईडला बघितला, फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। आता चेंडू बघितला आपण पाठीमागे निघून जा। आप प्रेक्षक वर्ग बघितला सकाळपासून इथे दाखल झालेला आहे, त्याचं कारण बघितलं आपण अंतिम दिवस पाहायला मिळतंय। 25 वर्ष या मैदानाचं आपल्याला पाहायला मिळतंय। 25 इयर्स ऑफ दिस ग्राउंड ईयर। विजय पाटिल। निश्चित मुंबई रणजी ट्रॉफी प्लेयर मान्य श्री सिद्धेश लाड, इनका भी आगमन शाम को होगा। ये भी रणजी पटु है जिन्होंने अपना अच्छा नाम किया है लेदर क्रिकेट विश्व में। उसके साथ अजिंक्य नाईक साहब जो मुंबई क्रिकेट एसोसिएशन के सेक्रेटरी है, एक चीफ गेस्ट के रूप में हमें देखने को मिलेंगे। कैलास पाटील। नक्कीच सिद्धेश लाड यांचे वडील बघितलं आपण, दिनेश लाड यांची सुद्धा बघितलं आपण, चर्चा त्याची झाली होती ज्यावेळेस शांताराम करत आम्ही होतो इथे, आणि त्यांनी सुद्धा इथे या मैदानावरती पाऊल टाकलंय। आणि आज पुन्हा एकदा आपल्याला त्यांचा सुपुत्र देखील आपल्याला पाहायला भेटेल यात काही शंका नाही आहे। चला सामन्याकडे जाऊया। इथे मात्र षटक क्रमांक 5 संपलं गेलेलं आहे। आता मात्र शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे। नक्कीच थँक्यू तुकाराम मांगेला। चांगली चांगली गाणी ऐकायला मिळत आहेत। शेवटचं षटक आहे या पहिल्या इनिंगमधलं। जे प्रेक्षक उशीर आलेत त्यांच्या माहितीसाठी, आजच्या दिवसातील हा तिसरा सामना, आणि या गटामधला बघितला आपण, ग्रामीण गटामधला बघितला आपण, हा फायनलचा सामना इथे पाहायला मिळतोय या मैदानावरती। तो म्हणजे परेडपाडा वर्सेस बघितला आपण तर श्रीराम कसराळे यांच्यामध्ये। बराचसा प्रेक्षक वर्ग आपण कसराळीवरून सुद्धा आलेला आहे, बरेचसा प्रेक्षक वर्ग बघितला आपण परेडपाडा येथून सुद्धा आलेला आहे। म्हणजे बघितलं आपण तर ही स्पर्धा हिट अँड फिट आहे। त्याचं कारण बघितलं ऑल इंडिया लेवलची स्पर्धा, आणि पहिल्या वेळा असं घडलं आहे विजय पाटील की एवढ्या प्रेक्षक वर्ग आपल्या मागच्या 2 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय। आज सुद्धा प्रेक्षक वर्ग दाखल होईल, काही शंका नहीं है। हाँ निश्चित बहुत ही सक्सेसफुल टूर्नामेंट्स कही जाएगी, क्योंकि पहली बार ये आयोजन किया था ऑल इंडिया अखिल भारतीय स्तर के खिलाड़ी, और सक्सेसफुल। क्या दर्शक आए थे, हम देखिए डानू, पालघर, सपाला, मीरा भाईंदर, वाड़ा, चवार, वहाँ से सब दर्शक आए थे और इस मैच का आनंद उठाया। और धन्यवाद दूंगा यहाँ पर तुकाराम मांगेला सर को भी, जिन्होंने आज ऑल इंडिया पे भी कमेंट्री करने का मौका दिया। ये भी सबसे हमारे लिए गर्व की बात है। कैलास पाटील। नक्कीच तुकाराम मांगेला यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्यामुळे ती संधी आपल्याला देखील प्राप्त झाली। आणि खरोखर बघितलं आपण काल चंदू शेट्टे देखील या ठिकाणी दाखल झाले होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला भेटलं। थँक्यू। मैच खेले जाते हैं 43 रन 4 विकेट के नुकसान पर। भाविक आए हैं आखिरी ओवर लेके। ये गेंद दिशाहीन गेंद, टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप से ज़्यादा बाहर निकलती हुई, वाइट का इशारा आता हुआ, रन संख्या 1 रन से बढ़ती हुई 44 रन 4 विकेट के नुकसान पर। छठा ओवर इस समय चलता हुआ, अंतिम ओवर है, भावी गेंदबाजी के लिए तैयार है कल्पेश पटेल, जिन्होंने 12 गेंदों में 20 रन बनाए। बेहतरीन पारी खेलते हुए और बेहतर खेलना पड़ेगा उन्हें। भाविक यांचा हा चेंडू होता, एच लागली होती, एक मोठा सिरा होता, मात्र गॅदर करतोय बघितलं आपण हा क्षेत्ररक्षक, क्विक गॅदर करतोय, धाव नाही आहे। पहिला चेंडू वाईट आल्यानंतर स्वतःला कव्हर करतोय हा गोलंदाज या ठिकाणी। कल्पेश परेड 20 वरती खेळतोय, 13 चेंडूमध्ये 20 धावा, आणि विकास परेड बघितला आपण 2 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या नावावरती आहेत। परेडपाडा म्हटलं की बरेचसे परेड बघितलं आपण सरनेम आपल्याला पाहायला मिळतात विजय पाटील। हाँ निश्चित, क्योंकि हमारे सामने ही है, ईस्ट में आता है वो। ये देखिए ऑफ स्टंप के काफ़ी बाहर यहाँ पर भटक गए
क्या आखिरी ओवर का दबाव है इनके ऊपर कि समझ में नहीं आ रहा है, लेकिन आपको जिम्मेदारी दी है। आप यहाँ पर एक बेहतरीन कलाकार है, इसीलिए आपको जिम्मेदारी दी है, और जब जिम्मेदारी दी है तो जिम्मेदारी भरी गेंदबाजी करनी चाहिए। कैलास पाटील, नक्कीच एक चांगली गोलंदाजी हाताळायला आली, कारण शेवटचे षटक तुम्ही हाताळता आणि शेवटचे षटक मी म्हणेन व्यवस्थित हाताळायला हवं. बघायचं आहे अजूनही खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये. बघायचं आहे हात भरकटला जातोय, वारंवार वाईटचा इशारा येतोय. मिडल आणि ऑफस्टम किंवा थोडासा चेंडू तो बाहेर काढायला हवा, मात्र चेंडू बघितला आपण जास्त बाहेर जातोय, आणि हे एक वेळा नाही घडलं तर 3-3 वेळा घडलंय इथे मात्र. निश्चित जब लेफ्ट हैंडर हो तो ज़्यादा बॉल और बाहर आ रही है ऑफ स्टंप के, लेकिन गेंदबाज अच्छे हैं, वो सही लय में करना चाहते हैं, लेकिन अभी लय मिल नहीं रही है। फिरकी का इस्तेमाल करते हुए यहाँ पर गेंदबाज कल्पेश और विकास के लिए बाबी गेंदबाजी के लिए तैयार है, और आज का दिन बहुत ही खूबसूरत है। इस मुकाबले में 4 चांद लग जाएंगे, क्योंकि बेहतरीन क्रिकेट ऑल इंडिया का क्रिकेट भी अब बाकी है। 2 सेमीफाइनल और उसके बाद फाइनल। बहुत अच्छी गेंद, 3 गेंदें खराब, और फिर से बात कमबॅक करते हुए यहाँ पर गेंदबाज नक्कीच कमबॅक करावं लागेल, तरच वेलकम बॅक होईल आणि तरच तुमचं सेटबॅक होईल, यात काही शंका नाही आहे. तो गेंदबाजी करते हैं तो विनायक भोईर की याद आ रही है, उसी एंगल से गेंदबाजी करते हैं जैसे विनायक भोईर गेंदबाजी करते हैं. नक्कीच विनायक भोईर, पण तो काय 2 झेल जे त्यांनी टिपले होते ओपन क्रिकेटमध्ये, अप्रतिम. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. विजय पाटील विनायक भोईर यांची चर्चा केली होती, आणि जे 2 झेल महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये बघितलं आपण तर एक कृष्णा सातपुते यांचा तो झेल होता, मी म्हणेन इम्पॉर्टंट झेल होता. डाईव्ह लावून दोन्ही झेल त्यांनी टिपले होते आणि त्यांनी क्लास अनाळाचा दाखवला, मी म्हणेन. नहीं, नारंगी के मैदान में तो उस तरह की बहुत बार उन्होंने अच्छी फील्डिंग की है. लाजवाब, कल ही तारीफ कर रहे थे तुकाराम सर उस फील्डिंग के बारे में. मंदार और विनायक ने जो फील्डिंग की थी, हमेशा यादगार फील्डिंग रही है वो, और सबसे बेहतरीन फील्डिंग रही है अभी तक. 47 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. या ऑफचा चेंडू ऑनला ट्रॅव्हल करतोय, गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला बघितलं आपण, वेगाने निघून जाते, पंपलिंग झाली, बॅकअप करतोय दुसरा क्षेत्ररक्षक, मात्र कव्हर प्रथम बघितलं आपण, धावा येत आहेत, यात काही शंका नाही आहे. स्कोर बोर्डमध्ये कल्पेशला बघा, आपल्या पारीला सांभाळतायत. कल्पेशचं मी कौतुक का करेन, कारण एक षटकार त्याच्या नावावरती आहे, एक चौकार त्याच्या नावावरती आहेत, सिंगलला त्याने डबलमध्ये कन्वर्ट देखील केलंय, आणि वैयक्तिक पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. 49 रन 4 विकेट के नुकसान पर अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है. यहाँ पर 22 रन. कल्पेश की पारी बहुत ही महत्वपूर्ण होगी. यहाँ पर अभी भी बहुत अच्छा खेल रहे. ये देखिए बार बार वही दिशा में जा रहे, भटक रहे और खराब गेंदबाजी कर रहे. जब तक भटकोगे आपके टीम को नुकसान होगा, सही दिशा में आओगे आपकी टीम को फायदा होगा. 50 रन बन चुके हैं. आने वाली 3 गेंदे में 10 रन बनते हैं तो कैलाश पाटिल 60 बन सकते हैं. वाकई में 60 काय मी म्हणे 64 देखील बनतील. 50 धावा झाल्या तिथे. अजूनही बघितलं आपण 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. परेडपाडा संघ बघा, रजतला आपण बघितलं, कल्पेशला बघितलं, रुपेशला बघितलं, उमेशला बघितलं, आकाशला आपण बघितलं. आता मात्र बघितलं आपण विकास विकेटवरती आहे आणि त्याला साथ देतोय. बघितलं आपण कल्पेश सलामीपासून आपण बघितलं तर 50 रन. यहाँ पर अब 50 रन बन चुके हैं. अभी भी यहाँ से 3 गेंदों का खेल महज बाकी है. बहुत ही महत्वपूर्ण गेंदें होगी 3. ये देखिए आप क्या कर रहे हो, बार बार भटक रहे हो, दिशा के साथ भटक रहे हो, टीम के साथ भटक रहे हो. अब थोड़ा सा आपको अंदर लाना पड़ेगा. एक रन बहुत ही महत्वपूर्ण है. शालेय जीवन में हर मास का महत्व है, पॉलिटिक्स में हर वोट का महत्व है, और क्रिकेट में हर रन का महत्व है. भरपूर वाईट आपण बघितलेत या षटकामध्ये. एक लांब लचक असं षटक आपल्याला पाहायला मिळते. 2000 पासून या मैदानाची सुरुवात झाली. नक्कीच 2016, 17, 18 आपण बघितलं तर फ्लड लाईट्स देखील आपण पाहिले, आणि आज आपण फ्लड लाईट्समध्ये देखील सामने बघतोय. विजय पाटील, दॅट इज अ गुड साइन. निश्चित पालघर जिला का एक सबसे बेहतरीन क्रिकेट मैदान, हमेशा इसका जिक्र किया जाता है. हर खिलाड़ी यहाँ खेलना चाहता है. ओहो, यहाँ पर देखिए गेंद सीधी सीमा रेखा पार और कार पार. को माफ करेंगे, लेकिन इस गेंदबाज को बल्लेबाज माफ नहीं करेगा. ये सही टेक्निक था, क्योंकि आप गलत दिशा में पहले भटके थे, आप सही दिशा में आए, अब आपको फटके पड़ेंगे. रन से क्या और तेज गति से बढ़ती है. 57 सही गाना लगाया था, बेहतरीन गाना है. गाने के साथ वापिस है
और टाइमिंग के साथ यहाँ पर छक्का है. बिलकुल अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 57 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 57 इज स्कोर हिअर. ओ पुन्हा एकदा चेंडू जाते लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सरळ षटकारासाठी 6 धावा. इधर तो 6 रन के ऊपर है और किधर नजर है ही नहीं, क्योंकि ये कल्पेश है भाई, ये रुकने वाले नहीं है, इनके ऊपर निगाह है, आज पिक्चर के हीरो है. बिलकुल विजय पाटील. एज लागली होती, चेंडू बघितला आपण पाठीमागे निघून झालाय. सिंगल आले या ठिकाणी. गॅदर देखील चांगल्या पद्धतीने केलं या ठिकाणी. रनआउटचा मौका आहे आणि ते मात्र गडी बाद होईल यात काही शंका नाहीये. तर पहिली इनिंग आता मात्र संपली जाते. बघा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता आई ग्रुप परेड पाडा रजत 2 धावा, कल्पेश परेड वॉट अ बॅटिंग फॅन्टॅस्टिक 35 धावा, त्या देखील 18 चेंडूमध्ये. रुपेश परेडला बघितला आपण. त्याच्यानंतर बघितलं गोलंदाजी बघितला आदित्य 5 धावा तरी खर्च केला. रोहितने 19 धावा खर्च केला. हर्षदला बघितला 19 धावा खर्च केला. भाविक थोडासा महागडा ठरला, 21 धावा तरी एका षटकामध्ये खर्च केल्या. त्या कारणाचा 64 वरती पोहोचलाय बघितला आपण परेडपाडा संघ. आणि आता मात्र श्रीराम कसराली या संघाला 6 षटकामध्ये 65 धावा कराव्या लागतील. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंगसाठी मॅचमध्ये येऊया. डीजे. नक्कीच काही सत्कार आपण करतोय. मिलिंद किनी साहेब खराटाला मराठी दणका यांचं आज आगमन झाले. सर वेलकम, हार्दिक स्वागत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम, म्हणजे जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे आवर्जून उपस्थित असतात आणि आज आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावर तिथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण नक्कीच नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार करणार आहोत. आपलं 25वं वर्ष आहे सर, तुम्ही या स्पर्धेत आलात त्याबद्दल पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. माजी नगरसेवक रणजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मिलिंद केणी साहेबांचा जे खराटचे आहेत त्यांचा सत्कार केला जातोय. मिलिंदजी केणी साहेब वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट माजी नगरसेवक रणजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि या स्पर्धेचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. मिलिंदजी किणी साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. पुन्हा एकदा वेलकम सर. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नेहमीच तुमचे आभार व्यक्त करेल. चांगला सामना चालू आहे, फायनलचा सामना आहे. नक्कीच आज बघितलं आपण मैदानाचा वाढदिवस आणि वाढदिवस देखील साजरा केला गेला मी म्हणेन. आणि आपल्या आदरणीय सन्मानाने बघितलं आपण एक मोठं व्यक्तिमत्व आपण बघितलं तर भाई शेठ यांच्या शुभ हस्ते बघितलं आपण तर तो केक कापला गेला आणि बघितलं आपण वाढदिवस साजरा केला गेला या मैदानाचा. बराचसा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय जो सकाळपासूनच इथे दाखल झालेला आहे. कारण प्रेक्षकांना माहिती आहे की ज्यावेळेस संध्याकाळ होईल त्यावेळेस आपल्याला सीट मिळणार नाहीये. कैलास 2 मिनिटं थांबवतोय तुला. आपल्यामध्ये आणखीन एक मान्यवर आहेत वासुदेव देशमुख साहेब, यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाने आपला वेळ बहुमूल्य दिलाय. माजी नगरसेवक रणजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन थोडंसं आमच्याकडे वळायचं आहे. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची एनसीसी ट्रॉफी आपण पाहतायत. नारंगी गावचे आपले हरचंद्र पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. जुने जाणते क्रिकेटपटू, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी त्यांच्या काळामध्ये खेळलंय. लिजन क्रिकेटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. असे जुने जाणते क्रिकेटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं सुद्धा एनसीसी
ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. चला आपण नंतर काही सन्मानाकडे येणार आहोत, पण प्रथम आपण मॅचकडे जाऊया. तिथे टॉस की बॉस दोन्ही मास्टरचे संघ, एक मुंबई मास्टर आहे आणि दुसरा आहे कोपरी मास्टर. तर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतो की टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. मास्टरचे दोन्ही संघनायक लगेच स्पर्धेला सुरुवात होईल. त्यावेळी पुन्हा एकदा गोड आवाज गावरे पाटीलचे सुपुत्र आमचे मित्र कैलासजी पाटील. धन्यवाद विजय पाटील. सामन्याला सुरुवात होते उजव्या हाताने. पहिल्या चेंडूला बघतो फेकून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच प्रकाश पाटील आमच्याकडे वळत आहेत. प्रकाश पाटील एक अनुभवी पंच, कारण लेदर क्रिकेटला सुद्धा त्यांनी खेळलं आहे. कधी सलामीला येऊन कधी वनडाऊनला येऊन त्यांनी क्रिकेटला खेळलं आहे. अशी पंच आपल्याला लाभलेले आहेत. वैभव अजूनही खातं उघडायचं आहे, अश्वला अजूनही खातं उघडायचं आहे. 65 धावांचा पल्ला गाठायचा आहे श्रीराम कसराली या संघाला. आणि समोर बघितला परेड पाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, रुपेश परेड. कोण विसरणार आहे या गोलंदाजाला, कारण बघितलं आपण तर अनेक इतिहास या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. आणि बघितलं आपण तर अनेक धावा बघितला आपण रुपेशच्या नावावरती आहे. मात्र आता गोलंदाजीसाठी तो आला या ठिकाणी तर उजव्या हाताने. Oh, he's gone there. He's gone there. First wicket is down here. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण या मॅच कडे येऊया. डीजे जसं गाणं वाजलं होतं ना, भूल हो गई. आणि खरोखर ती भूल झाले, कारण स्ट्रोक बिलकुल गॅपमध्ये खेळायला होता, परंतु स्ट्रोक बघितला आपण सरळ बघितला क्षेत्रशः हातामध्ये निघून जातोय. आणि श्रीराम कसराळेचा बघा हा पहिला गडी बाद होत आहे. प्रयत्न केला होता या फलंदाजाने गॅपमध्ये खेळण्याचा, मात्र बघितला क्षेत्रशः कोणती चूक करत नाहीये. गुड कॅच, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झालाय. पहिला गडी कोण बाद झालाय? यस तुकाराम गेला. मुंबई मास्टर संघाचे कर्णधार प्लीज यायचं आहे. तर यावेळी आपण बघितलं तर कोपरी मास्टरचे संघनायक हरीश आपल्यापर्यंत येत आहेत. मुंबई मास्टरचा संघनायक प्लीज आमच्यापर्यंत या. जास्त वेळ घालवू नका, कारण तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. सामना व्यवस्थित चालू आहे, स्पर्धा व्यवस्थित पाहायला मिळेल. आज जास्त उशीर होणार नाही आहेत. यानंतर आपण ओपन गटाचे सामने पाहणार आहात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. कालच्या दिवसामध्ये नारंगीच्या फाटकापासून ते या गावापर्यंत पूर्ण बाईक लावल्या गेल्या होत्या. ही क्रिकेटची ताकद आहे, ही या स्पर्धेची ताकद आहे. आणि ही स्पर्धा काल प्रचंड प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. त्यासाठी प्रेक्षक वर्ग आज लवकर येलेत, काही शंका नाही आहे. एक धाव झाले आणि बघितला 1 विकेट इज फॉलोइंग. ऑन साइडला चेंडूला बघितला आपण, ताकदीने खेळतोय फलंदाज इंटू गॅप. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. हा पहिला चौकार पाहायला मिळतोय श्रीराम कसराळेच्या माध्यमातून. पहिला चौकार पाहायला मिळतोय या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती. आणि फलंदाज विकवी त्या स्ट्रोकला खेळतोय. यस डीजे करण्याचं डीजेला आम्ही थांबवतोय इथे. तर चौकार मुंबई मास्टर कैलास पाटील जरा थांबवतोय. मुंबई मास्टर संघनायक प्लीज लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. टॉस करायचा आहे मुंबई मास्टर संघ. अशी गाणी तुम्हाला या नारंगीच्या मैदानावरती ऐकायला मिळतील, यात काही शंका नाही. काय माहोल आहे बघा, अप्रतिम. आणि ते मात्र बघितला गडी बाद होते बघा. ॲक्शन रिप्लाय म्हणजे कशा पद्धतीने गडी बाद आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू बघितला आपण 38च्या वरून गेला नाही. आणि त्या कारणाचं बघितलं आपण एक चांगला झेल पाहायला मिळतोय. गुड कॅच बाय फिल्डर. हा दुसरा मोहरा बाद होतोय. पहिला गडी बाद झाला तर बघितला पण वैभव यांच्या रूपाने. आणि आता मात्र विकी बाद झालाय. विकीने एक चौकार देखील दाखवला होता. आशुतोष आणि बघितला आपण रोहित ही जोडी आता मात्र विकेटवरती पाहायला मिळत आहे. 65 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 5 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला गेलेला आहे आणि एक चौकार देखील पाहायला भेटलेला आहे.
तर पॉवर प्लेचं षटक विकेटवरती पाहायला मिळतं या ठिकाणी 38च्या आतमध्ये भरपूर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला बघितलं लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर बघितलं लॉंग ऑन बघितलं आपण डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच कैलास पाटील नाणेफेकीचा कौल होते मास्टरच्या दोन संघामध्ये. एका साईडला आपण बघितलं कोपरी मास्टर, एका साईडला मुंबई मास्टर. या दोन संघामध्ये पुढची लढत पाहायला मिळणार आहे. अलग अलग हाफमध्ये स्पर्धा विभागली गेली, अलग अलग विभागामध्ये स्पर्धा विभागली गेली आणि अलग अलग विभागाला अलग अलग प्राईज आहे आणि अलग अलग फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक गाव एक संघ फॉर्मॅट, मास्टरचा संघाचं फॉर्मॅट, वैतरणा गट फॉर्मॅट आणि ओपन फॉर्मॅट. नक्कीच वेगवेगळे बघितलं आपण टप्प्यामध्ये आखणी केली गेली होती आणि वेगवेगळे फॉर्मॅटच्या पद्धतीने बघितलं क्रिकेट खेळलं गेलं. आणि खास करून बघितलं आपण तर ग्रामीणचा पट्टा असो, त्याच्यानंतर बघितलं एक गावाचा पट्टा मी म्हणेन संघ असो, त्याच्यानंतर बघितलं आपण त्या ओपन हाफचं क्रिकेट आपण ऑल इंडियाचं सुद्धा पाहिलंय. ऑन साईडला फिरले आणि त्याच्यानंतर बघितलं चेंडूला सुद्धा फिरवलंय. चेंडू जातोय फाईन लेगमध्ये, चेंडू जाईल दन दन चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. वेलकम डीजे. नगरसेवक रणजितजी पाटील यांच्या शुभस्थे नाणेफेकीचा कौल केला जातोय दोन संघामध्ये. मास्टरचा सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे मास्टरची फायनलची लढत. तर कोपरी मास्टर संघ जिंकलाय. 5 षटकांचं क्रिकेट आहे. तर जास्त बोलणार नाही आहे, तुमचा निर्णय हरीची कळवायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार. मुंबई मास्टर फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचं क्रिकेट आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. चला सर, आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू कैलास पाटील. धन्यवाद विजय पटेल. इथे मात्र काय स्ट्रोक खेळलाय, पॉवर जनरेट केलंय कव्हर मध्ये आणि चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. वेलकम डीजे. पाठलाग करायचा आहे आणि इथे मात्र बघितलं आपण तर पहिल्या षटकांचा खेळ संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघितलं आपण 15 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, या ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. या 30 चेंडू अजूनही 50 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. एक चांगली बातमी आहे की जे मास्टर कप बघितलं आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पूर्वी पाहायचो वेगवेगळ्या गटामध्ये, आज बघितलं एकत्रपणा पाहायला मिळतं या नारंगीच्या मैदानावरती आणि हे होणं गरजेचं होतं आणि ते केलं बघितलं NCC ग्रुपनं आपण बघितलं तर. जहीर भाई मेरे साथ जुड़ते हुए क्या कहना चाहेंगे जहीर भाई? शुक्रिया कैलाश भाई. एक बेहतरीन बड़ा मुकाबला ग्रैंड फाइनल खेला जाता हुआ ग्रामीण का आप देख रहे हैं. अगली गेंद और साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट के अलग क्षेत्र में जाती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसान से पूरे किए जाएंगे. कॉलिंग टूटी है, रन आउट का मौका है. थ्रो उतना खास नहीं है और इस 2 रन के साथ बल्लेबाज बचाए गए हैं, मगर एक की रन कीमती है दोस्तों, बचाना होगा. 65 रनों का लक्ष्य है. अभी भी बात की जाए तो इस मैदान पर 28 गेंदे और 48 रनों की दरकार है. लड़ना होगा दोनों टीमों को. कैलाश जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच इथे एक पारितोषिक येते मिलिंद किने. 3 षटकार मारा, 3 चौकार मारा किंवा हॅट्रिक घ्या तुम्ही. 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे आणि बाहेरच्या बघितलं आपण कॅचसाठी 300 रुपयाचं पारितोषिक बघितलं आपण तर प्रेक्षकांमध्ये आहे या ठिकाणी. यस जहीर भाई. सही कहा कैलाश जी, बड़ा मुकाबला है दोनों टीमों के द्वारा. एक तरफ हम देखेंगे तो कसराली टीम इस मैदान पर फुटटॉस गेंद को ड्राइव किया आउट साइड मिड विकेट पर गेंद जाती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन दूसरे रन की मांग है. कॉलिंग होना चाहिए, यस नो वेट बैकअप है. गेंद फाइनल का मुकाबला है, बैकअप होना चाहिए. बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. कैलाश जी अभी भी मुकाबला लंबा है, मगर लड़ना होगा बल्लेबाजों को. नक्कीच मी क्रिकेटच्या बद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही कारण बघितलं आपण शेवटच्या चेंडू तिथपर्यंत पडत नाही ते क्रिकेटमध्ये आपण काहीच म्हणू शकत नाहीत आणि नक्कीच जरी लांब असला तरी मी म्हणेन क्रिकेटबद्दल आपण काहीच म्हणू शकत असं मी म्हणणार आहे. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात आफ्टर 1.2 ओव्हर. फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू आणि त्या चेंडूचा पूर्णपणे फायदा घेतोय षटकार. 6 धावा. बल्लेबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का. अच्छी गेंद थी, वहां पर वेल लिफ्ट कर दिया, गेंद को छोड़ दिया. रोहित ने देखा कि अंदर की करीब आ रही है और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में. एक तुम्हारी है तो एक हमारी है. एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ. अब लड़ना होगा. 24 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं. दूसरा ओवर 26 गेंदे 41 की दरकार है.
आउटसाइड पर अब गेंद बल्ले पर बराबर आई नहीं, जमीन छेद करते गेंद स्क्वायर आउटसाइड मिड विकेट पर जाते हुए एक रन आसान से पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, और इस एक रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 25 रनों पर 40 रन की और दरकार है 25 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। ये गेंद दोनों टीमों के लिए बहुत विशेष होगी। कैलाश सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच रोहित चांगली फलंदाजी करतोय, कारण 2 चौकार 1 षटकार त्याच्या नावावरती आहे. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर चेंडू पाठीमागे निघून जातोय. और दोस्तों इनाम आया है वासु देशमुख सर जी की जानिब से बैक टू बैक 3 चौके 3 विकेट और 3 सिक्सर पर 500 रुपये का इनाम आया है। और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है आज दोस्तों। ये नारंगी का मैदान है, ग्रैंड फाइनल दिन है और आज इनामों की राशि, मगर बल्लेबाज गेंदबाजों को करना होगा, लड़ना होगा। 3 डॉट गेंद भी हैं। चलिए तो गेंदबाज आपके लिए भी इनाम है, लड़ना होगा। कैलाश सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच म्हटलं जातं ना झहीरभाई, थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर तुमचा किस्सा थोडासा गरम असायला हवा, परंतु नारंगीच्या मैदानात तुम्हाला यायचं असेल ना तर तुमचा किस्सा आज थोडासा गरम असायला हवा मी म्हणेन, कारण बघितलं आज मेजवानी वेगवेगळी आहे मी म्हणेन या मैदानावरती. सही कहा कैलाश सर जी, क्योंकि ये तमाम हमारी जनता, हमारे सभी मेहमान का आए हैं ये क्रिकेट का खेल देखने के लिए, और खेल पर उन्हें पसंदी आती है तो बल्लेबाजों को नवाजा जाता है, मगर बल्लेबाजों को काम मैदान पर करके दिखाना होगा। गेंदबाजी बल्लेबाजी में चौके लगाए, सिक्सर लगाए, गेंदे डॉट करे, आपको इनाम आएगा। क्या कहेंगे कैलाश सर जी? नक्कीच आशुतोष बघितलं 3 वरती खेळतोय, 1 सिंगल आणि 1 डबलच्या रूपाने त्याच्या नावावरती धाव पाहायला मिळते. रोहितच्या नावावरती 2 चौकार आणि 1 षटकार आहे या ठिकाणी, आणि दोन्ही फलंदाज विकेटवरती पाहायला मिळत आहेत. धावांची गती बघितलं आपण 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, आणि अजूनही बघितलं आपण तर 10च्या सरासरीने चालावं लागेल बघितलं फलंदाजी करणाऱ्या संघाला. सही कहा कैलाश सर जी, शिखर सलामी बेहतरीन गेंदबाजी का नजारा करना होगा। अच्छी गेंद थी, अंदर के करीब हल्का सा खेला, बॉल सुमिगा, मौका है रनआउट का, डायरेक्ट हिट हुआ है, बल्लेबाज को लौटना होगा। आशु इज गॉन, कम ऑन डीजे। आई माता स्टीलचे आदरणीय आई माता स्टीलच्या पण पहिले तर नारायण शेठ आपल्या व्यासपीठावर आहे, त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आहे, तो यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. यस, जो प्रेक्षक रौप्य महोत्सव आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पाहत आहात, आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते आई माता स्टील यांच्या आपण पहिलं तर नारायण शेठ त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी भाविकजी पाटील आणि योगेशजी खरत यांच्या शुभ हस्ते मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. आपलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलूया की ते जॉईन आहेत कैलास पाटील सर आणि झहीर भाई. थँक्यू धनंजय पाटील. ज्या पिशव्या सोडल्या जात आहेत, प्रेक्षकांना विनंती करतोय प्लीज पिशव्या आतमध्ये सोडू नका. जर नक्कीच थोडंसं काही तुम्ही खाणं पिणं आणलं असेल तर त्या पिशव्यांवर थोडंसं दगड ठेवा, एवढंच मला विनंती करणार आहे. एखादा दगड ठेवा म्हणजे त्या पिशव्या तिकडे बाहेर थांबवू शकतील. यस झहीर भाई. सही का कैलाश सर जी, बेहतरीन मैदान है, आप जानते हैं. अगली गेंद फुटटॉस गेंद थी, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. पर लाजवाब होता हुआ नजर आएगा क्योंकि ये नारंगी का मैदान है, जैसा क्रिकेट वैसे गीत. क्या कहेंगे आप? बिल्कुल बिल्कुल. पहले तुकाराम मांगेला थे वहां पर, अब श्री है यहाँ पर. 31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 2.2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय तिसऱ्या चेंडूसाठी उजव्या हाताने. इथे मात्र चेंडूला बघितलं ऑफ साईडला खेळलाय, जेल होईल का? जेल सुटला जातोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत चौकार. चला गाणं घेऊया आणि फायनलच्या मॅच मध्ये कसराली वर्सेस परेडपाडा या सामन्याकडे आपण येऊया. डीजे. झहीर भाई आणि कैलास पाटील सर हे गाणं का वाजलं माहिती का? श्रीरामाचं गाणं का वाजलंय कारण की त्याच गावातील श्रीराम कसराळीचा संघ आहे. म्हणजे कसराळीच्या गावामध्ये जर आपण गेलो ना तर बरोबर श्रीरामाचं मंदिर आहे. तर श्रीरामाचं मंदिर असल्या कारणामुळे डीजेच्या माध्यमातून ती सॉन्ग सध्या वाजवली जात आहेत. कैलास पाटील शुक्रिया धनंजय पाटिल.
21 गेंदें और 30 रनों की दरकार है। 35 और यश बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं। अगली गेंद यश के लिए आती हुई, चेंजअप गेंद लो फुल टॉस बनाकर गेंद को मोड़ दिया। गेंद जा रही है फाइनल फेज में, डीप पर खिलाड़ी पोजीशन में है मगर 2 रन रोकने में नाकाम रह जाएंगे। इस 2 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 37 रनों पर 3 विकेट के नुकसान पर कसलाड़ी टीम एक लाजवाब बल्लेबाजी। और धनंजय पाटिल आपने सही कहा, जैसी बल्लेबाजी वैसे गीत श्री डीजे के द्वारा आता हुआ नजर आएगा। नक्की जैसी गेंद वैसी नसीहत देखणे को मिळते यहाँ पर. म्हणजे जसा चेंडू होता बघितला तशीच दिशा बघितला आपण बॅटने देखील दिली जाते या विकेटवरती. धावांची गती बघितला आपण 37 धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. तर 65 धावांचा पाठलाग करायचा या षटकामध्ये. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, वाईट देखील आलाय आणि डबल देखील पाहायला भेटले या षटकामध्ये आतापर्यंत. यश अगली गेंद खेल यार, आउटसाइड पर गेंद को फेंक दिया, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फरार. कमान डीजे. रंगला म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला कैलास सर झैरबाई या तिथून एका गोष्टीचा उल्लेख केला. मागील 7-8 स्पर्धेमध्ये मी आज श्रीराम कसरत संघाला पाहिलंय, फायनल मध्ये खेळताना, सेमी फायनल मध्ये खेळताना पाहिलंय आणि आज पुन्हा एकदा आई ग्रुप परेड पडायच्या विरुद्ध सध्या तरी बरगच्च पाटी मैदानावरती सुरू आहे. कैलास सर सही कहा धनंजय पाटिल. 19 गेंदें 22 रनों की दरकार है. ये गेंद फुल टॉस गेंद थी, गेंद को खेल दिया मिक्स टाइम में. ये कैच बनेगा, मैच बनेगा. ले लिया कैच, यश की खेली को लगा दिया विराम. बल्लेबाज गॉन. एक तेरी है तो दूसरी मेरी है, एक तुमचं आहे तर एक आमचं आहे. आणि असंच क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. बघा यशला 5 चेंडूचा त्याने सामना केला होता, 18 धावा त्याने उभारल्या होत्या. कॉट अँड बोल्ड बाय बघितलं आपण रुपेश परडे या ठिकाणी. तर मोठा गडी बाद होता या ठिकाणी. यस झहीर भाई सही का कैलाश सर जी. देखिए बेहतरीन गेंद थी, लो फुटर्स बनाकर गेंद को खेल दिया था. मिस टाइम शॉट मिड विकेट पर, कोई गलती नहीं की खिलाड़ी ने. और यश का बल्ला बोल रहा था. 5 गेंदों में 18 रनों की वो पारी एक लाजवाब रही. मैच में लाकर रख दिया यश ने. मगर आप बल्लेबाजों को करना होगा. 18 गेंदे हैं, अभी भी यहाँ पर 22 रनों की दरकार है. दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन की मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा. नक्कीच आज टीव्ही बऱ्याच जणांनी ऑनच ठेवले विजयीरभाई, कारण त्यांना माहिती आहे की आज फायनल आहे, शेवटचा दिवस आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि या षटकाचा जर विचार केला ना तर जवळजवळ 18 धावा कुठल्या गेल्यात. अजूनही बघितलं आपण तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि खूप काही बाकी आहे या मॅच मध्ये. झहीरभाई सही का. और सर जी एक अनाउंसमेंट है, जो व्यक्ति की गाड़ी 31-32 हमारे कॉम बॉक्स के पीछे रास्ते पे पार्क कर गई है, वो थोड़ा सा साइड करे, ट्रैफिक हो रही है. एक बड़ा मुकाबला. 18 गेंदे 22 की दरकार है. फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, कवर और बीच में से गेंद जा रही है डीप कवर बॉडी लाइन के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. बघा काय टायमिंग केलं या ठिकाणी. क्लास ऑफ द क्रिकेट, ब्यूटीफुल स्ट्रोक इन टू द गॅप फॉर 4 रन्स द्या, 4 धावा. सही का कैलाश जी. बेहतरीन गेंद थी, कवर पर खेलना चाहते हैं, बैट का नीचे भाग में लगकर गेंद पॉइंट क्षेत्र में आते हुए कवर से खिलाड़ी आते हैं, गेंद को उठाते, 1 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों के पास. एक तरफ करण तो एक तरफ रोहित. क्या बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. 8 गेंदों का सामना किया, 9 गेंदों का सामना किया, 22 रनों पर पारी खेल रहे हैं. मगर करण को अपना खाता खोलना होगा. क्या बेहतरीन बल्लेबाजी. इससे पहले हमने कवर ड्राइव देखा, क्या लाजवाब अंदाज में खेला था रोहित ने. ये बल्लेबाजी का जलवा होता हुआ चाहते हैं. हम आए हैं इरादे लेकर, इलाका किसका भी हो मगर एनसीसी ट्रॉफी 2024 लेकर ही जाएंगे. क्या कहेंगे कैलाश जी. 16 चेंडूने अजूनही बघितलं आपण 17 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 16 डिलर्स टू गो अँड 17 रन्स टू मेक इन दिस फायनल. बघितलं आपण तर ग्रामीण गटामधला बघितलं आपण हे क्रिकेट सुरू आहे आणि फायनलचा सामना या मैदानावरती सुरू आहे. या अगोदर बघितलं आपण खारगावच्या संघाने बघितलं फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट बघितलं आपण धानवीचा संघ पाहणार आहोत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट करार करतायत पंच. वाईट है तो मैच भी यहाँ पर टाइट है. झहीरभाई सही कहा सर जी. 16 गेंदे, अब 16 रनों की दरकार है. अगली गेंद करण के लिए आती हुई.
कदमों का इस्तेमाल किया और गेंद जा रही है पॉइंट और कवर के खिलाड़ी को चीती हुई पॉइंट के खिलाड़ी गेंद पर जाकर फील कर पाएंगे, थोड़े से बफल हुए हैं। 2 रन रोकने में नाकाम, तीसरे रन की मांग है, तीसरा रन भी पूरा होता हुआ भाग रहे मिगरा भागने की जरूरत है और आज रन पूरे करने की जरूरत है क्योंकि ये ट्रॉफी हमें लेने आए हैं और लेकर ही जाएंगे। क्या कहेंगे कैलाश सर जी आप? बिल्कुल ले जाएंगे, ये ट्रॉफी हम ले जाएंगे, ये कहते हुए यहाँ पर कई खिलाड़ी और कई टीमें यहाँ पर। सही कहा कैलाश सर जी, बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ करण डोरा और रोहित ने तो यहाँ पर तमाम खिलाड़ी और जनताओं का दिल जीतने वाली बल्लेबाजी की है। नक्कीच आमच्या आगरी कोळी समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। मोस्ट वेलकम साहेब, तुमचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय या नारंगीच्या मैदानावरती। नक्कीच आदरणीय कमलेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती सर्व स्थानपन्न व्हावं। वेलकम, सहर्ष स्वागत आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2024 क्रिकेटचा हा रौप्य महोत्सव आपण सध्या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहतात आणि त्याचवेळी अतिथींचं या मंचावरती आगमन आणि हे मैदान आपण पाहणार आहोत। मॅच मैदानावरती सुरू आहे, फायनलची मॅच सुरू आहे, मैदानावरती पाहतात 14 मध्ये 11 चेंडू जातोय चौकारासाठी, 4 धावा आलेत। आता धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। ज्यावेळेस सुरुवात झाली ना, जणू काही वाटलं होतं की परेडपाडा पुढे येईल काय, परंतु श्रीराम कसराली अप्रतिम क्रिकेट 2 माइंड्समध्ये होता फलंदाज। शेवटच्या क्षणी बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि गडी बाद आउट। धन्यवाद। कैलास सर, सध्या परेडपाडचं नाव गाजतंय पण सध्या मैदानावरती कोणाच्या नावाची चर्चा आहे? चर्चा त्या संघाच्या नावाची आहे जो वैतरणा विभागातून बिलॉंग करणारा संघ आहे, श्रीराम कसराळी संघ। काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि फायनलचा मॅच अगदी त्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय कैलास सर। नक्कीच बरेचसे असे क्रिकेटर आहेत। बघितलं आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये रोहित असो, विकी असो, सुहान असो, गोरकश, विनीत पाटील, अशोक, हार्दिक पाटील, प्रतीक पाटील, उमेश परेड, अक्षय पाटील, रजत, धीरज पाटील, विपुल चांगली कामगिरी दाखवली आपण बघितलं तर ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून। मी म्हणेन अप्रतिम। जहीर भाई, सही कहा सर जी, बेहतरीन। आप गेंदें मैदान पर 12 बची हैं और 12 गेंदों में इस मैदान पर सिर्फ बात की जाए तो 7 रनों की दरकार है। मैच थोड़ा सा वन साइड, मगर गेंदबाजों को लड़ना होगा। विकेट अभी भी आएंगे तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा पर टीम को, मगर करना होगा, लड़ना होगा। बल्लेबाजी में अपने जलवे दिखाए, गेंदबाजी का जलवा बिखरना होगा। अच्छी गेंद थी, ड्राइव कर दिया, कवर पर गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 रन के साथ सहयोग होते हुए करण जानते हैं कि अब रोहित का विकेट गिरा है तो इस समय में गेम खेलना होगा क्योंकि टारगेट बड़ा नहीं है, मगर सिंगल डबल में काम बन जाएगा, मगर करना होगा। 11 गेंदें 6 की दरकार है। कैलाश सर जी, क्या कहना चाहेंगे आप? 11 चेंडू आणि अजूनही 6 धाव्यांची गरज। सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये। जिथपर्यंत शेवटचा चेंडू या मैदानावरती पडत नाही ना, आपण तिथपर्यंत काहीच म्हणू शकत, कारण बरेचसे चमत्कार इतके घडलेत आपण बघितलं तर। सही कहा कैलाश सर जी, क्योंकि अभी तक मैंने इस मैदान पर से हार मानी नहीं क्योंकि आखिरी रन पूरा हुआ नहीं, इस मैदान पर आखिरी गेंद गिरी नहीं, मैंने इस मैदान पर जीत मानी नहीं है। लड़ना होगा दोनों बल्लेबाजों को भी और गेंदबाजों को। इस मैदान पर 11 गेंदें 6 की दरकार है। अगली गेंद शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गया, हल्का से खेला गेंद आउट साइड मिड विकेट पर जाती हुई, जब तक गेंद को मिड ऑफ के खिलाड़ी फील कर पाते 1 रन निकालने का मौका। जानते हैं 1 रन के साथ करण का भी बल्ला बोल रहा है, सेट हो चुके हैं करण, तो वहां पर ज्यादा से ज्यादा करण को स्ट्राइक पर लाया जाए। कैलाश सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण करण बघितलं आपण आता मात्र 2 मध्ये 4 वरती पोहोचतोय। हर्षदला बघितलं 1 वरती खेळतोय। 10 चेंडूमध्ये फक्त 5 धावेची गरज आहे। सामना क्लोज आहे श्रीराम कसरालीसाठी आणि कसराली जर जिंकला तर नक्कीच बघितलं आपण प्रथम पारितोषिक त्याच्या नावावरती होईल। परेडपाडा संघ बघितला आपण तर सेकंड वरती निघून जाईल या ठिकाणी। जर या ठिकाणी परेडपाडा पुढे येतोय तर नक्कीच तो या ठिकाणी बघितला पहिल्यावरती सरकेल, मात्र चमत्कारच त्यांना वाचू शकतो। जहीर भाई, सही कहा सर जी,
फुल टॉस गेंद थी, खत्मों का गेंद का मुकाबला किया था, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए कारण गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। ये गेंदें करनी होगी, डॉट गेंदें। अभी भी बल्लेबाजों पर प्रेशर बढ़ेगा तो मैच आपकी झोली में होगा मेरे पढ़ा टीम, मगर करना होगा, लड़ना होगा, क्योंकि ये ट्रॉफी एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार आपको जीतना होगा। तो क्या कहेंगे कैलास सर जी? नक्कीच 9 चेंडूने 5 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. विजयने 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. वाईटचा इशारा येतोय. तर वाईट बघा, मागच्या इनिंगमध्ये सुद्धा शेवटच्या षटकामध्ये असंच घडलं होतं आणि या इनिंगमध्ये देखील आपल्याला असं चित्र थोडंसं पाहायला मिळते. काय म्हणायचं झहीर भाई? सही कहा, मगर ये वाइड गेंद आपको क्या इस ट्रॉफी तक पहुंचने का मौका देगी? मगर नहीं देगी। अच्छी गेंदबाजी का जलवा दिखाना होगा। करण गेंदबाजी पर, विजय गेंदबाजी पर, करण स्ट्राइक पर, शॉर्ट गेंद पूल कर दिया, पावरफुल, वंडरफुल, ये मैच को भी जीत लिया कसराली टीम ने। कम ऑन डीजे। मिळत आहेत कारण प्रथम पारितोषिक बघितलं आपण कसराळी या संघाने पटकावलेलं आहे. परेडपाडा संघ दुसरं पारितोषिक पटकावतो या मैदानावरती. अभिनंदन. नामदेव वैती थोडस बाजूला बाजूला विकेट विकेट आहे कारण की ऑल इंडियाच्या मॅच सुरू होणार आहे. ऑल इंडिया आहे, विकेट वरती थांबू नये, विकेटच्या बाहेर या. बैंड देखील आला या ठिकाणी. बैंड बाजा बारात सब कुछ यहाँ पर देखने को मिलता हुआ, क्योंकि कसराली यहाँ पर पहले इनाम को जीतती हुई यहाँ पर इस मैदान पर. वाकई में एनसीसी ट्रॉफी 2024 का झहीर भाई एक मिनिट थांबवतोय. कैलास सर तिथून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घोषित करणार आहात. या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. रोहित है, धनंजय पाटील. सेलिब्रेशन सध्या सुरू आहे. आज कसराळीचा गाव खुश आहे म्हणून मी या संघाचं आधी वर्णन केलं की येत्या जवळपास म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये जेवढ्या स्पर्धा पार पडल्यात त्यामधील मोस्टली स्पर्धेमध्ये फायनल, सेमीफायनल, टॉप मध्ये पोहोचण्याचं काम करणारा संघ आहे श्रीराम कसराळी. आणि नेहमीच नामदेव वैती यांचं नाव घेण्यासारखं असणार आहेत कारण की ज्यांच्या सहकार्यानं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो कार्डो आहे मिस्टर रोहित. रोहित ठरल्या त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते आणि त्यांना संदीप वैती यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहेत. आदरणीय कमलेजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, रजनीजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, आदरणीय महेशजी मांगेरे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. सन्माननीय अतिथींना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे यश वैतीला 500 आणि रोहित वैतीला 500 आहेत.